हॅलो फ्रेंड्स, एक महिन्याची प्रतीक्षा संपली आणि बघा किती मस्त मऊ आणि जाळीदार आप्पे तयार झालेत. वास तर इतका छान येतोय ना. चला पटकन रेसिपी बघूया. काही कारणांमुळे मला पुढचा व्हिडिओ टाकता आला नाही, पण आज मी तुमच्यासाठी तो अपूर्ण राहिलेला व्हिडिओ घेऊन आले आहे. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेच होते की आप्पेसाठी कोणकोणत्या डाळी भिजवायच्या आहेत. डाळ छान भिजली आहे. आता हिची मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. बघा, आप्पे मस्त होण्यासाठी ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, वाटताना पाणी अगदी कमी वापरायचंय, नाहीतर पीठ पातळ होईल आणि आप्पे गोल होणार नाहीत. ज्यांनी पार्ट 1 बघितला नाही, त्यांनी बायोमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आधी पहिला व्हिडिओ नक्की पहा. बघा, डाळ वाटून अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. पिठाचा थिकनेस असाच ठेवा म्हणजे आप्पे आतून छान जाळीदार बनतील. आता हे पीठ व्यवस्थित झाकून 7 ते 8 तास रात्रभर ठेवायचे आहे. बघा काय मस्त जाळी आली आहे पिठाला. पीठ एकदम परफेक्ट तयार आहे. आता पिठात कोणकोणते इन्ग्रीडियंट्स घालायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम पिठात मीठ टाकायचे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची आणि थोडीशी हळद पण घालायची. पीठ तयार आहे. हे बघा, माझ्याकडे अशा प्रकारचे नॉनस्टिक आप्याचे भांडे आहे. त्याचसोबतच झाकण सुद्धा आहे. यात आप्पे खूप छान आणि मऊ जाळीदार होतात आणि कुरकुरीतही लागतात. मला असे तर प्लेनच आप्पे आवडतात, पण तुम्हाला आवडत असेल तर यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो किंवा कोथिंबीर घाला. चव छान लागते. आता आप्पे पात्रात आधी थोडं तेल घालून घेऊया म्हणजे आप्पे चिटकणार नाहीत. आता प्रत्येक खाच्यात 1-1 चमचा पीठ सोडून घेऊया. जास्त फुल भरू नका कारण आप्पे अजून फुगणार आहेत. आता हे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर छान शिजवून घेऊया. बघा, झाकण काढल्यावर आप्पे किती मस्त फुगलेत. आता नाईफने हळूच उलटून घेऊया. वाह! खालून काय सुंदर सोनेरी रंग आलाय. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 ते 2 मिनिटे छान मंद आचेवर शिजवून घेऊया म्हणजे दोन्ही बाजू मस्त कुरकुरीत होतील. 3 मिनिटे झाले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, आता आप्पे दुसऱ्या साइडने पण किती छान आणि कुरकुरीत झाले आहेत. तुम्ही पण नक्की घरी एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी एकदम सोपी आहे. मला आप्पे सॉस सोबतच जास्त खायला आवडतात. तसे तर आप्पे खोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा छान लागतात. आणि हे बघा, आपले गरमागरम जाळीदार आप्पे आणि सोबतीला कडक कॉफी एकदम रेडी आहे. मी चालले खायला. तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.